महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका. असं होऊ नये असं प्रत्येकाला वाटत होतं, कुठल्याही समाजाचा असो. कारण अयं निजा परोवेती गणना लघुचेतसाम उदारचरिता नाम तो वसुधैव कुटुंबकम. हा माझा तो परका, अशा प्रकारचं कुठलंही भेद त्यांच्याजवळ नव्हता. आणि जसं वसुधैव कुटुंबकम आपण म्हणतो, पृथ्वी आणि त्या पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस जसा आपला आहे, ही जी भावना असते ती भावना त्यांच्यामध्ये होती. आणि म्हणून त्यांना अजात शत्रू असं म्हटलं. पण नियती ही आपल्या म्हणण्यानुसार चालत नाही. काळाने त्यांच्यावर हा जो घाला घातलेला आहे तो अनपेक्षित आहे. दादांची वेळ 10:10 घड्याळात दर्शवते, पण त्या वेळेपर्यंत सुद्धा दादा तिथपर्यंत पोहोचले नाही. 8:45च त्यांच्या घड्याळात. घड्याळ शेवटपर्यंत हातात होतं आणि त्या घड्याळामुळे दादा ओळखले गेले की नाही, अजितदादांचा हा मृतदेह आहे. कारण त्या प्लेन क्रॅश ज्या वेळेला झालं, ज्या वेळेला अशा प्रकारच्या अग्नीचे लोळ उठायला लागले, आजूबाजूची जनता, बारामतीचा तर आहे, काटेवाडीचं तर फार मोठं नुकसान झालेलंच आहे, पण महाराष्ट्राचं अशा प्रकारचं नुकसान झालं का? कारण हा नेता असा होता की ज्याची प्रशासकीय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या दुःखद घटनेने राजकारणापासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वच स्तरांवर दुःखाची लाट उसळली असून संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या पार्श्वभूमीवर नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे शोकबंदचे वातावरण निर्माण झाले होते. शुक्रवारी विसरवाडीत कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदला ग्रामपंचायत, व्यापारी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त आणि शांततामय प्रतिसाद दिला. सकाळपासूनच गावातील प्रमुख बाजारपेठा, किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते, व्यापारी व भुसार आस्थापने, हॉटेल्स तसेच विविध सेवा केंद्रे पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. दवाखाने, मेडिकल व अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र बंद पाळण्यात आला होता. परिणामी विसरवाडीतील दैनंदिन आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले. नेहमी गजबजलेली मुख्य बाजारपेठ, बसस्थानक, झेंडा चौक तसेच प्रमुख रस्त्यांवर दिवसभर शुकशुकाट पसरलेला दिसून आला. विसरवाडी हे तालुक्याचे प्रमुख व्यापारी केंद्र असल्याने ग्रामीण भागातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध कामांसाठी येथे येतात. मात्र शोकबंदमुळे ही नेहमीची वर्दळ पूर्णतः थांबली होती. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत अत्यंत शांततेत आणि संयमाने बंद पाळला. शासकीय कार्यालये व बँकांचे कामकाज सुरू असले तरी बंदच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची उपस्थिती अत्यल्प होती. या शोकबंदचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बकाराम गावित व विसरवाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले होते. त्यांच्या आवाहनाला ग्रामस्थांनी व्यापक प्रतिसाद देत एकजुटीने कडकडीत बंद पाळून उपमुख्यमंत्री अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. विसरवाडीकरांच्या या शांततामय बंदातून त्यांच्या दुःख भावना, आदर आणि संवेदना स्पष्टपणे व्यक्त झाल्या. या प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, व्यापारी, व्यावसायिक, शैक्षणिक विभागातील प्राध्यापक, शिक्षक व राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी सागर मेटकर, विसरवाडी. खूप असं धक्कादायक बातमी आली सकाळ 8:45 की अजितदादांचं विमान मध्ये मृत्यू झाला. काही वेळेस असं वाटलं नाही अजितदादा नसतील, कोणीतरी दुसरंच असेल आणि अजितदादांचं नाव येतं असं वाटलं होतं. का की विश्वास बसत नव्हतं. असा व्यक्तिमत्व होतं की कोणाला भी नावासहित ओळखायचंय. दुर्दैवाने महाराष्ट्राचा तर खूप मोठं नुकसान आहे, परंतु आपल्या नवापूर तालुक्याच्या त्याच्यापेक्षा खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि भरत भाऊ माझी ओळख करून दिली. हे सरपंच एक गावाचे मोठे गावाचे नेतृत्व करतात आणि त्यांच्या अंडरमध्ये गाव चांगलं आहे आणि आपला
नेहमी आपल्याला सहकार्य असतात. तर मी एवढंच बोललो की दादा मला 3 कोटीचा गटर बंदस्ती पाहिजे. अरे तुला 3 कोटी काय 3.5 कोटी देतो मी. म्हणजे एक असा व्यक्ती होता की तो शब्द दिला त्याला पाळणारा व्यक्ती होता. म्हणून या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नुकसान हादरलेलं आहे. अजून बी विश्वास नाही होत की दादा आमच्यापासून या महाराष्ट्रापासून देवाच्या घरी गेले असं सोबत घेऊन चालणारा असा व्यक्तिमत्व होतं. म्हणून आपण आज विसरवाडी गाव हे बंद केलं आणि दादांना श्रद्धांजली देण्यासाठी पूर्ण गावातले सर्व नागरिक, व्यापारी, शेतकरी सर्व असे महत्वाचे जे कार्यकर्ते ते सर्व जमा झाले आणि आपण आज अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करू. एक अजितदादाचं नावच असं होतं, माणूस गेल्यानंतर त्याची किंमत कळते. जोपर्यंत जिवंत असतो काय नाही काम करताय हे करताय, पण खरं महत्व आपण जो माणूस नाही राहत आपल्यामध्ये तेव्हा आपल्याला त्याचं महत्व कळतं.